मिरचीचं लोणचं इतकं सोपं, बघा आणि लगेच बनवा. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चटपटीत, झणझणीत आणि खूप सोपं मिरचीचं लोणचं. खूप कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चवीचं हे लोणचं बनवून तयार होतं. तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खूप छान लागतं. अगदी जबरदस्त चव येते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता या ठिकाणी मी एकूण पावशेर मिरच्या घेतल्या आहेत. खूप जास्त तिखट येतात ना, त्या मिरच्या मी आणलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर कमी तिखट मिरच्या देखील तुम्ही निवडू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्या ह्या लोणचं रेसिपीमधली, आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या पुसून घ्यायच्या, मगच आपल्याला देठं काढायची. जर आपण आधी देठं काढून मग धुतल्या ना, तर बऱ्याचदा काय होतं, देठं काढताना एखाद मिरचीचा तुकडा वगैरे पडतो देठं काढताना, मग त्याच्यामध्ये धुताना पाणी जातं. मग असं पाणी गेल्यानंतर मिरचं आपलं कसं बरं जास्त दिवस टिकेल. त्यामुळे आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात, कोरड्या करून मग आपल्याला देठं काढायची आणि छान हव्या त्या आकारात असे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे. मी खूप छोटे छोटे असे तिरके कट मारून घेतले सगळ्या मिरचींना. असा तिरका कट मारला ना, तर आतमध्ये छान मसाला हा मुरतो आणि छान चटकदार आपलं हे लोणचं बनवून तयार होतं आणि पटकन देखील मुरतं, का तर आतमध्ये मसाला जातो म्हणून. सगळ्या मिरच्या मी छान असे बारीक तुकडे कट करून घेतले. तुम्ही हवं तर अख्ख्या मिरचीला मध्ये चीर पाडून घ्यायची, अशाच अख्ख्या मिरच्या देखील वापरू शकता. आता एकसारख्या आकाराचे सगळे मिरचीचे तुकडे कट करून झालेले आहेत. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि मसाला तयार करून घेतला आहे. मसाल्यामध्ये खूप कमी साहित्य वापरणार आहेत, पण खूप जबरदस्त छान चव येते. चटपटीत असं हे लोणचं बनवून तयार होतं. आता एक चमच्यावरून मी बडीशोप घेतलेली, तिला फक्त हलकी गरम करून घ्यायची आपल्याला. फक्त अगदी एखाद मिनिटभरासाठी गरम करून घ्यायची, म्हणजे हाताला गरम लागेल ना इथवर आपल्याला तिला भाजायची. अगदी मिडियम फ्लेमवरती हिला हाताला गरम लागेल इथवर मी गरम करून घेतली आणि छान अशी क्रश करून घेतली. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील तिला जाडसर ओबडधोबड करून घेऊ शकता. अगदी बारीक पूड नाही करायची आपल्याला, अशी जाडसर ओबडधोबड हिला क्रश करून घ्यायची. आता ही बडीशोप वापरण्यासाठी आपली तयार झाली. आता त्याच गरम कढईमध्ये मी अगदी लो फ्लेमवरती ही पिवळी मोहरीची डाळ आहे ना, ती गरम करून घेतली. एकूण 4 चमचे भरून मी एवढी पिवळी मोहरीची डाळ घेतलेली. हिला फक्त हाताला गरम लागेल ना एवढी गरम करून घ्यायची, कारण ह्या मोहरीच्या डाळीमध्ये थोडंफार जे मॉइश्चर असेल ना ते निघेल आणि छान कोरडी आपली ही डाळ होणार. याच्यामुळे आपलं लोणचं टिकण्यासाठी मदत होणार आहे, म्हणून थोडी हलकी आपण गरम करून घ्यायची. आता मिरच्यांवरच मी मोहरीची डाळ टाकून घेतली आणि बडीशोप देखील टाकून घेतली. आता इथे मी लसूण वापरते, एक अंदाजाने मूठ भरून एवढे लसूण वापरते. हे निवडून घेतले स्वच्छ आणि यांना मी असं खलबत्त्यामध्ये छान असे जाडसर ओबडधोबड कुटून घेणार आहे. अगदी बारीक पूड नाही करायची आपल्याला, असे जाडसर ओबडधोबड कुटून घ्यायचे. छान मस्त लागतात लोणच्यामध्ये असे ओबडधोबड कुटलेले असं. आता ही लोणच्याची पेस्ट देखील आपली तयार झालेली. आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवूया. मी अंदाजाने एक वाटी भरून एवढं तेल घेतलं आहे आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 200 ग्रॅम एवढं तेल आलेलं आहे. हे तेल तापून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला नाही तापवायचं आहे, हलकं गरम करून घ्यायचं आहे. एक टेचलेला लसूणचा तुकडा टाकला आहे मी, तो तुम्ही पाहू शकता. अगदी लगेच पटकन वरती नाही आला, तो हळूहळू वरती येते, म्हणजे परफेक्ट आपलं तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे. हिंग टाकल्यानंतर लसूण टाकला आहे मी. आता ह्या स्टेजला गॅस बंद केला आणि लसूण छान परतून घेतलेला आहे. गॅस बंद केला आहे लक्षात घ्या, मग लसूण परतला आहे. आपल्याला पूर्ण लसूण असं करपू द्यायचा नाही, हलका सोनेरी रंगावर होऊ द्यायचं आहे त्याला. आता कढई मी गॅसवरती खाली उतरून घेतली आणि मग अगदी मिनिटभरपर्यंत हा लसूण छान परतून घेतला आहे. तोवर छान कोमट होतं हे तेल आणि मग त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आणि हळद छान मिक्स करून घेतली. मग हे कोमट तेल आपण मसाल्यांवरती टाकायचं आहे. आता याच्या उलट जर आपण गरम गरम तेलामध्ये हळद टाकली ना, ती लगेच करपटते आणि लोणचं काळपट होतं. किंवा गरम गरम तेल आपण ह्या पिवळ्या मोहरीची डाळ टाकलं ना, तर ती मोहरीची डाळ देखील लगेच करपटते आणि छान कळवट अशी चव लागते लोणच्याची. त्यामुळे थोडं कोमट होऊ द्यायचं, मग हळद टाकायची आणि ते तेल आपण लोणच्यावरती टाकायचं. आता मीठ टाकलं आहे मी, एकूण 4 चमचे फुल भरून एवढं मीठ टाकलेलं आहे. अगदी परफेक्ट टेस्टला हे लोणचं तयार होतं एवढ्या प्रमाणात. आता 2 लिंबाचा रस वापरला आहे मी आणि टेबलस्पून म्हटलं तर 2 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस आलेला आहे. छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, 1-2 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हवं तर हाताने देखील चुरून घेऊ शकता. अगदी एकजीव होतं आणि मिरचीच्या तुकड्यांमध्ये सगळा मसाला जातो, आंबट तिखट असा. खूप चवीला चटपटीत रुचकर हे लोणचं आत्ताच खायला देखील तयार झालं आहे. पण तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवा, 4-5 दिवसात छान मुरतं आणि अतिशय चवीला चटपटीत झणझणीत रुचकर असं हे लोणचं तयार होतं. काही जास्त आपण मसाले वापरले नाहीत, खूप थोडक्या मोजक्याच मसाल्यांमध्ये अतिशय चवीला जबरदस्त हे लोणचं बनवून तयार झाले. माझी आई
आईची आई होती ना आजी, ती देखील ह्याच पद्धतीने लोणचं तयार करायची. आई देखील कायम ह्याच पद्धतीने करते आणि आम्ही मुली देखील ह्याच पद्धतीने करतो. अतिशय परफेक्ट चवीला हे लोणचं तयार होतं. तुम्ही नक्की तयार करून बघा, मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला सगळ्यांना घरच्यांना खूप आवडेल याची मी खात्री देते. इतकं सुंदर चवीला हे लोणचं तयार होतं. ह्यावर्षी तुम्ही ह्या पद्धतीने करा आणि कसं झालं ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.